नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे JKMPSC सारथी या चॅनलवरती। तर मित्रांनो, आपला हा पाठ पहिला आहे चालू घडामोडीचा। जे जानेवारी महिन्यातले जे काही घडामोडी घडलेली आहे त्याचे IMP प्रश्न आपण घेऊन आलो आहोत। खास कर मित्रांनो, जे MPSC करणारे मित्र आहेत जसे की PSI, STI, असिस्टंट, सरळ सेवा, जिल्हा परिषद आणि खासकर पोलीस भरती करणारे जे पण विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहे मित्रांनो। तर मित्रांनो, एकही प्रश्न स्किप न करता तुम्ही वहीमध्ये नोट डाऊन करत चला। आजपासून आपला हा पहिला पाठ आहे। तर बघूया आजचा काही IMP प्रश्न। आजचे 16 प्रश्न आहे मित्रांनो, सगळे नोट डाऊन करून ठेवा। तर प्रश्न पहिला आहे, दक्षिण आफ्रिकेच्या केप टाउन मैदानावर कसोटी क्रिकेट सामना जिंकणारा पहिला आशिया कर्णधार ठरला। कोण कर्णधार ठरला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो रोहित शर्मा। रोहित शर्मा हा पहिला आशियाई कर्णधार ठरला आहे ज्याने केप टाउन मैदानावर कसोटी सामना जिंकला आहे मित्रांनो। प्रश्न दुसरा आहे, कोणत्या देशाने क्रिकेट संघाने सर्वात वेगवान कसोटी विजय मिळवण्याचा विश्वविक्रम नोंदवला आहे मित्रांनो? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो आपला भारत या देशाने विश्वविक्रम नोंदवलेला आहे। प्रश्न तिसरा आहे, केप टाउन येथे भारत आणि कोणत्या देशासोबत खेळल्या आलेला कसोटी क्रिकेट इतिहासातील सर्वात कमी चेंडूंचा सामना ठरलेला आहे? तर मित्रांनो, भारत आणि कोणत्या देशासोबत खेळल्या गेलेला जे सर्वात कमी चेंडूंचा सामना ठरला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो दक्षिण आफ्रिका। प्रश्न चौथा आहे, रश्मिका शुक्ला यांची कोणत्या राज्याच्या पोलीस महासंचालक पदवी नियुक्त करण्यात आली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो महाराष्ट्र। प्रश्न पाचवा आहे मित्रांनो, कोण महाराष्ट्र राज्याच्या पहिला महिला पोलीस महासंचालक ठरल्या आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो रश्मिका शुक्ला। प्रश्न सहावा आहे, महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक पदवी नियुक्त झालेल्या रश्मिका शुक्ला कोणत्या बॅचच्या IPS ऑफिसर आहेत? तर मित्रांनो हे 1988 या बॅचच्या IPS ऑफिसर होत्या। प्रश्न सातवा आहे मित्रांनो, महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक पदवी नियुक्त झालेल्या रश्मिका शुक्ला यांना कोणत्या साली उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रीय पदक मिळाले होते? कोणत्या साली? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे 2005 साली उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रीय पदक मिळाले होते। प्रश्न आठवा आहे, कोणत्या उद्योगाच्या विकासासाठी शिल्लक सामग्री 2 योजना राबवण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो रेशमी या। प्रश्न 9 आहे, महाराष्ट्र सरकारने कोणत्या कालावधीत रेशमी उद्योगाचा विकास शिल्लक सामग्री 2 योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पहिलाच 2021-22 ते 25-26 या साली निर्णय। प्रश्न 10 आहे, देशातील पहिली मुलींची सैनिकी शाळा कोणत्या राज्यात सुरू होणार आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो उत्तर प्रदेश या राज्यात सुरू होणार आहे। प्रश्न 11, उत्तर प्रदेश येथील वृंदावन येथे कोणाच्या हस्ते देशातील पहिली मुलींची सैनिकी शाळेचे उद्घाटन झाले? तर अमित शहा, योगी आदित्यनाथ, राजनाथ सिंग यापैकी नाही। तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो राजनाथ सिंग यांच्या हस्ते झाले। प्रश्न 12, केंद्र सरकारने देशातील किती नवीन सैनिकीय शाळा उभारण्याचा निर्णय घेतला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो 100 नवीन सैनिकी शाळा उभारणार आहे। प्रश्न 13, सध्या देशात किती सैनिकीय शाळा आहेत? याचं योग्य उत्तर आहे 33 देशात आता सध्या 33 सैनिकीय शाळा आहेत। प्रश्न 14 आहे, महाराष्ट्र ST महामंडळाच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली?
तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो डॉक्टर माधव कुसेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे एस.टी. महामंडळाच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पद यासाठी। प्रश्न 15 राष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धा कुठे पार पडली? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो भुवनेश्वर येथे पार पडली। प्रश्न 16 महाराष्ट्र राज्यातील भिवंडी नावासेवा सागरी सेतूला कोणाचे नाव देण्यात आले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात आलेले। तर हे होते मित्रांनो आजचे जानेवारी महिन्यातील चालू घडामोडीचे IMP प्रश्न। तर मित्रांनो अशाच हे IMP प्रश्न आपले जानेवारी महिन्यामध्ये 150+ प्रश्न आहेत जे आपण घेणार आहोत। तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो। तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लगेच चालू घडामोडीचे नवीन प्रश्न घेऊन जे काही IMP प्रश्न आहेत तेच घेऊन येणार आहोत मित्रांनो। हे प्रश्न नक्की परीक्षेत विचारले जाणार आहेत। तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये।